बोलो अबोलणे मरोनिया जिने, बोलो अबोलणे मरोनिया जिने आसोनी नसने जनियामा. भोगे त्याग झाला संगेच असंग, तोडी गेले लाग माग दोनी. तुका म्हणे नवे दिसतो मी तैसा, तुका म्हणे नवे दिसतो मी तैसा, पुसने ते पुसा पांडुरंगा. भोगे त्याग झाला संगेचा संग, तोडी येले लाग माग दोनी. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. संतातिया विसरे संतातिया विसरे संता कृपा दारे कथेला, संता कृपा दारे कथेला. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. हे शिवंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता. काय माझी वाणी मानेल संतांचे रंजो चित्ताचे आपुलिया. माझी वाणी तुझी वर्णी गुणनाम, ऐसे दे प्रेम काही कळा. मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या. विठ्ठला विठ्ठला अतुलित बलधामं हेम शैलावदेहं, धनुजवन कृशानुं ज्ञानिनामग्रगण्यं. सकल गुणनिधानं वानराणामधीशं, रघुपति प्रिय भक्तं आतजातं नमामि. रामभक्त हनुमानजींच्या दरबारात हनुमंतरायांना कोटी कोटी प्रणाम करून अनंत कृपा सागर भगवत पूज्यपाद जगदोद्धारक जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचा 3 शरणाचा आणि आत्मस्थितीला प्राप्त झाल्यानंतर आपलं जीवन कसं आहे याचा परिचय देणारा छोटासा अभंग आहे. आज या अंदल गावामध्ये वैकुंठवासी हरिभक्तीपरायण रावसाहेब रंगनाथराव कदम यांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने आजची चिंतन सेवा आयोजित आहे. ज्या लोकात आपण जन्माला आलो या लोकाचं नावच ठेवलेलं आहे मृत्यूलोक. जसं एखादं दुकान घातल्यानंतर मनुष्य त्याला बोर्ड देतो, काहीतरी बोर्ड लावतो, तसं भगवंतानी या मृत्यूलोकाला बोर्ड लावलेले. अनित्यम असुकम लोकम. हा लोक अनित्य आहे, असुख आहे, म्हणजे सुख देणारा नाही. इमम प्राप्य भजस्व माम. मुद्दा असा आहे, या मृत्यूलोकामध्ये जो जन्माला येत असतो तो राहत नाही, तो जात असतो. हा याचा नियम आहे. आणि हा नियम प्रत्यक्षात अवतार घेणारे भगवान परमात्मा सुद्धा नियम काटेकोरपणे पाळतात. येते नाही उरू आले अवतार, एरते पामर जीव किती. आपल्या संस्कृतीमध्ये दशावतार आहेत. दशावतार फक्त पुढे कलंकी अवतार होणार आहे. म्हणजे 10 अवतार झाले, ते शरीराने राहिले नाहीत. मृत्यूलोकाच्या नियमाप्रमाणे त्याने बाजूला टाकून दिलं. आया है सो जाएगा, राजा रंग फकीर, कित्ते सिंहासन पर चढे, कित्ते ने पहरे जंजीर. असा मृत्यूलोकाचा नियम आहे. फक्त याच्यामध्ये एक काम करावं, आपण जन्माला येत असताना आपण रडत रडत जन्मलो, पण जात असताना मात्र आपण हसत हसत गेलं पाहिजे. एवढा बदल करण्याची आवश्यकता आहे. जग में जब आया तू जग हसता तुम रोय, ऐसी करणी कर चले तुम हसे जग रोय. आपण जगाला जन्माला येत असताना
प्रसूतीच्या वेदना होत होत्या म्हणून रडत 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 आईच्या उदराच्या बाहेर पडलो. पण आपले नातलग हसत होते. बापाला आनंद वाटत होता, घ्या पेढे घ्या पेढे, मुलगा झाला मुलगा झाला. बहिणीला आनंद वाटत होता, मला भाऊ झाला. नातेवाईक आनंदाने पेढे वाटत होते. पण जन्माला येणारा मात्र रडत येत होता. असं काही जगा की देह सोडत असताना हसत हसत देह सोडा आणि तुमच्या करता जगाने रडावं, असं काही जगा. माणसं कोणाकरता रडतात, कोणाकरता रडत नाहीत महाराज. ज्याचा काही वृत्तीचा संबंध आहे, ज्याने काही आपल्यावर उपकार केलेत, ज्याचं काही चांगुलपण आहे, त्याच्याकरता माणसं रडतात. वाईट माणसाकरता कोणीच रडत नाही. ऐसी करणे कर चले तुम हसे जग रोय. जगाने आपल्याकरता रडावं. आणि हे जीवन जगायचं असेल तर याच्याकरता भगवत भक्तीचं जीवन अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. अर्थात मृत्यूलोकामध्ये देह सोडावा लागतो हे निश्चितच आहे. काही गोष्टी अनिश्चित आहेत, पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे. जन्माला आलेला माणूस ग्रॅज्युएट होईल निश्चित नाही? निश्चित. आता इथं आलेले सगळे ग्रॅज्युएट आहेत का? नाही. बरं, ग्रॅज्युएट झालेल्या माणसाला नोकरी मिळेल निश्चित का अनिश्चित? अनिश्चित. नोकरी मिळाल्यानंतर मनासारखी पत्नी मिळेल निश्चित का अनिश्चित? अनिश्चित. मनासारखी पत्नी मिळाल्यानंतर मूलबाळ होईल निश्चित का अनिश्चित? एकच उत्तर आहे. पण एक मात्र प्रश्नाचं उत्तर सर्वांना बदलून द्यावं लागेल. जन्माला आलेला मुलगा मरेल का न मरेल? निश्चित मरेल. कधी कोण मरेल हा प्रश्न जरी वेगळा असला तर मरण मात्र नक्की आहे. का? उपजल्या पिंडा मरण सांगाये, उपजते मरते उपजत मलत आयते किती, उपजते मरते सगळ्याची उपजल्या पिंडा मरण सांगाये, उपजते आयते सगळे जन्माला आलेल्या पिंडाला मरण कायम आहे. कधी आहे? जन्माला आला तेव्हापासून बरोबर आहे, पण समजत नाही आपल्याला. ज्ञानेश्वर महाराजांनी दृष्टांत दिलेला आहे. प्रत्येकाच्या शरीराच्या बरोबर सावली आहे, पण आता इथं दिसते का? नाही दिसत. उन्हात गेल्यानंतर विरुद्ध दिशेला पाहिल्यानंतर मग सावली दिसते. तेवढ्याच वेळेला आहे काय? प्रत्येक क्षणाला सावली आपल्याबरोबर. तसं जन्माला आल्यापासून मरण आपल्या बरोबर आहे, पण कळत नाही आपल्याला. आपण सारखं क्षणाक्षणाला मरत चाललेलो आहोत. वाटतंय आपल्याला आपण जगतोय. केवढं अज्ञान आहे. माणसं वाढदिवस करतात, वाढदिवस. ज्ञानोबारांच्या विचाराप्रमाणे तो वाढदिवस नाही, खुंट दिवस आहे. हो, आमच्या घरी जेवायला या, आमचा 65वा वाढदिवस आहे. माणसं निमंत्रण देतात. 65वा खुंट दिवस आहे का वाढदिवस आहे? वाढलेत का खुंट कमी झालेत? कमी झाले. वाढी करीती नवसे उभविती गुडिया, उपजलिया दिवस दिवसे हो लागे काळाचेच ऐसे. दिवसेंदिवस तो काळाच्या जबड्यामध्ये चाललेला आहे.
आणि एक क्षण असा नाही की त्या क्षणात आपण मेलो नाहीत असा एक क्षण आपल्यात नाही. भ्रम आहे आपला, भ्रम. एक वाक्य सांगेन, आपण जगण्याने जगत नाही, मरण्याने जगतो. जगण्याने जगत नाही, मरण्याने जगतो. कल्पना करा, अंदल गावामध्ये एखादी मोटरसायकल उभी केली आहे, टाकीमध्ये अर्धा लिटर पेट्रोल टाकले, जायचंय पंढरपूरला, गाडी सुरू केली, जाईल का हो? नाही जाणार. 40 किलोमीटर जाईल आणि बंद पडून थांबेल. माझा प्रश्न आहे, 40 किलोमीटर मोटरसायकल गेली, टाकीतला एक एक थेंब जळाला म्हणून गेली का न जळता गेली? तसंच आहे आपलं. एक एक क्षण जातोय म्हणून आपल्याला वाटतं आम्ही जगतोय. आयुष्य जात आहे पहा, काळ जपतसे महा, स्वहिताचा घोर वहा, ध्यानी रहा श्रीहरीश्याम. एक एक क्षण जातोय आणि जेव्हा मरणाची प्रक्रिया पूर्ण होते तेव्हा देह सुटतो. म्हणतात माणसा, हो तो माणूस 80 वर्ष जगला नाही, जगला नाही, 80 वर्ष मरत 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 मेला. खरंच वाक्यरचना ही आहे. आता व्यवहारामध्ये मेला शब्द बरं वाटत नाही म्हणून जगला. सांगण्याचा माझा मुद्दा असा आहे, ज्या मृत्यू लोकामध्ये आपण जन्माला आलो, एक दिवस नक्की सोडावं लागणार आहे. येथे राहण्याची नाही कल्पकोटी. आपल्याकडे 2 भावना आहेत, एक देहाची भावना आहे आणि दुसरी आत्म्याची भावना आहे. देहाची भावना बदलत राहते, आत्म्याची भावना बदलत नाही. आपल्याला खरं आवडतं का खोटं आवडतं प्रश्न जर केला तर त्याचं उत्तर काय आहे? कोणी सांगेल खरं आवडतंय. ज्ञान आवडतं का अज्ञान आवडतं असा प्रश्न जर केला तर उत्तर काय मिळेल? ज्ञान आवडतंय. सुख आवडतं का दुःख आवडतं असा जर प्रश्न केला तर उत्तर काय मिळेल? सुख आवडतं. स्वभावतः आपल्या आत्म्याच्या भावना आहेत. आत्म्याच्या भावना बदलत नाहीत, देहाच्या भावना बदलतात. जर कदाचित हा देह पडला आणि दुसरा देह जर मिळाला, पशवादिकांचा जर देह मिळाला तर भावना बदलते. आम्ही सांगत असतो, कल्पना करा एक गाय आणि एक माणूस बरोबर चाललाय. कोणातरी एका माणसाची हरळीची पेंडी डोक्यावरची रस्त्यावर पडली होती. जाता जाता हरळीची पेंडी जवळ आल्यानंतर हरळीच्या पेंडीवर तुटून कोण पडल? माणूस का गाय? गाय. का? तिच्या देहाची भावना आहे. हिरव्या चारी भांबावे पशु. माऊली म्हणतात, हिरवा चारा दिसला की पशु भांबावून जातो. त्याच्या देहाची ती भावना आहे. प्रत्येकाच्या देहाच्या भावना भिन्न आहेत. पुरुष देहाच्या भावना वेगळ्या आहेत, स्त्री देहाच्या भावना वेगळ्या आहेत, पशु देहाच्या भावना वेगळ्या आहेत. 84 लक्ष योनीच्या प्राण्यातल्या भावना भिन्न भिन्न आहेत. पण आत्म्याची भावना मात्र एकच आहे. आपण मरू नये, आपल्याला मरण नसावं. कारण आपला आत्मा न मरणार आहे. न जायते म्रियते वा कदाचिन, नायं भूत्वा भविता वा न भूया, अजो नित्य शाश्वतोयम पुराणो, न हन्यते हन्यमाने शरीरे. आत्म्याला कधीच मरण नाही. आणि ती भावना आपल्या अंतःकरणामध्ये असं असल्यामुळे आपल्याला मरू नये वाटतं. पण मृत्यू लोकामध्ये आपला आयुष्य का संपलं आयुष्य, मग मात्र मरावं लागतं. मरावं लागतं म्हणजे देह सोडावा लागतो आणि नंतर दुसरा देह घ्यावा लागतो. देह मिळणं मुळामध्ये दोष आहे. दोष का दोष आहे? आपण परमात्म रूप आहोत. रात्री आम्ही एक श्लोक सांगितला, श्लोकार्धेने प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथ कोटिभिः, ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरा. भगवत पूज्यपाद शंकराचार्य सांगतात, कोट्यावधी ग्रंथाचं सार त्या अर्ध्या श्लोकात सांगतो म्हणतात. ब्रह्म सत्यम, जगाचं अधिष्ठान असणारा परमात्मा खरा आहे, जग खोटं आहे.
आणि जीव परमात्म रूप आहे. तुका म्हणे कैसी कीव कोठे जीव निराळा. जीवात्मा परमात्मा रूप आहे, पण तो अनादी कालापासून जीवदशेला प्राप्त झाला आणि शरीराच्या संगतीमुळे जन्मावे मरावे 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 केव्हा वावे नजरा श्रुती खंडन केव्हा वावे नजरा. कधी संपणार आहे महाराज? ज्ञानोबरांनी खूप सुंदर म्हणून सांगितले. भगवान म्हणतात जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. दोष पाहावे, दोष. माणूस गुण पाहतो म्हणून प्रपंचामध्ये रममाण होतो, पण प्रपंचात गुण पाहण्यापेक्षा प्रपंचात दोष पाहावे. प्रपंचामध्ये गुण नाहीतच, आहेत ते सगळे दोष आहेत. तुका म्हणे त्यांचे कळले आम्हावर जे कर्म धर्म नाशवंत जे कर्म धर्म तुका म्हणे प्राप्त करणे आम्हाला जे कर्म धर्म नाशवंत जे कर्म धर्म नाशवंत. तुका म्हणे प्राप्त करणे जे कर्माने मिळतंय, धर्माने म्हणजे पुण्याने मिळतंय, सगळं नाशिवंत आहे. आपल्या कर्माप्रमाणे मिळालं तर राहा, पण त्याच्यात रंगू नका, त्याच्यात प्रेम ठेवू नका. मग प्रेम कशावर ठेवावं? आपण अमर बनण्याकरता साधना जी करतो त्याच्यात प्रेम ठेवावं. आपल्या संस्कृतीमध्ये पुरुष जे मिळवतात त्याचं नाव आहे पुरुषार्थ. पुरुष शब्द लिंगवाचक नाही. मग तो मनुष्य देहातला असेल, स्त्री देहातला असेल, किंवा तृतीय पंथी ज्याला किन्नर म्हणतात अलीकडे तो असेल. या तिन्ही देहामध्ये आत्मस्वरूपापर्यंत जाण्याची शक्ती आहे आणि ती शक्ती आपल्या जीवनामध्ये वापर करावी. शक्तीचा वापर करत असताना आत्मस्वरूपाचा अनुभव येण्याकरता जेव्हा प्रयत्न केला जातो, प्रयत्न करत असताना मात्र दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत? एक, रात्रंदिवस आपल्या डोळ्यापुढे मरण दिसावं, आणि दुसरं, रात्रंदिवस भगवान परमात्म्याचं चिंतन असावं. दो बात को मत भूल जो चाहे कल्याण, नारायण एक मौत को दो श्री भगवान. मरणाला विसरू नये आणि देवाला विसरू नये, दोन गोष्टी नित्य असं. आम्ही एक दृष्टांत सांगत असतो. एक राजा होता, खूप लग्न झाली होती आणि कामांध होता. कामांध, अति सर्वत्र वर्जयेत. कुठल्याही गोष्टीमध्ये अति बाजूला करावं. कामांध असल्यामुळे एक काळ असा आला की त्याचं पुरुषत्वच गेलं. तिकडे तिकडे अपमान होऊ लागला. काय करायचं अपमान होऊन जगण्यामध्ये? कुठंतरी जावं आणि आपला देह संपवावा या विचारामध्ये राजाने एके दिवशी गुपचूप घोडा सजवला आणि कोणालाही न सांगता अरण्यामध्ये गेला. घोडा बांधावा आणि कुठेतरी फाशी घ्यावी, देह संपवावा या विचारामध्ये तो राजा गेला. पण जाता जाता अरण्यामध्ये त्याला एका साधूंचा आश्रम दिसला. मनामध्ये आलं मरायचं तर खरंय, पण कमीत कमी साधूंचं दर्शन घेऊन मरू.
साधूनाम दर्शने पुण्यम तीर्थभूता हि साधवा. साधूंच्या दर्शनामध्ये चत्वारि तस्य वर्धन्ते आयुर्विद्या यशो बलम. आयुष्य विद्या यश बळ दर्शनामध्ये वाढत असतं. गेला आणि गेल्यानंतर महाराजांना नमस्कार केला. साधू महाराज धुनीजवळ बसले होते. धुनीजवळ थोडं बसावून बसला. साधूने पाहिलं त्याच्याकडे आणि विचारलं, का रे तुझ्या शरीरावर राजचिन्ह दिसत आहेत, तू राजा आहे का? महाराज ओळखलं, मी राजा आहे. दुसरी गोष्ट दिसते मला, तुझ्या चेहऱ्यावर मृत्यूची कळा पसरली आहे, खरं आहे का? महाराज तेही ओळखलंय. का बरं? अरे आत्महत्या करू नये. आत्महत्या करणाऱ्या जीवाला सद्गती मिळत नाही. सगळ्यात मोठा दोष आहे आत्महत्या करणं. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवलंय की एवढा विरोध होता त्या काळात. विरोध असेल तर संघर्ष करा, आत्महत्या करू नका. बरं, संघर्ष करण्याची शक्ती नाही, सहन करा, आत्महत्या करू नका. सहन करण्याची ताकद नाही, देशांतराला निघून जा, आत्महत्या करता. महाराज काय करू? पुरुषत्व गेलो. त्या साधू महाराजांनी धुनीतलं चिमूटभर भस्म उचललं आणि त्याच्या हातावर दिलं, खाऊन टाक, येईल तुला पुरुषत्व. त्याने ते चिमूटभर भस्म खाऊन टाकलं आणि स्वतः साधूने एक मूठभर भस्म स्वतःला खाल्लं. जा. तो राजा घरी गेल्यानंतर त्याला पुरुषत्व प्राप्त झाला. इतका बेफाम झाला, भयानक बेफाम झाला. विचार करू लागला, मी चिमूटभर भस्म खाल्लं तर मी बेफाम झालो, त्या साधूनं मूठभर खाल्लं, त्याचं कसं होईल? आता तुला काय गरज आहे त्याची? माणसाला आपलं काम झालं की दुर्बुद्धी सुचते. घोडा सजवला आणि आला आश्रमाला. नमस्कार केला, बसला. साधू महाराजांनी विचारलं, का रे पुरुषत्व आलं नाही का तुला? महाराज आलं. मग का आला परत? एक प्रश्न आहे. आणि काय? अहो चिमूटभर भस्म मी खाल्लं तर मी बेफाम झालो आणि तुम्ही मूठभर खाल्लं, तुमचं कसं होत असेल? साधू महाराज हसले. सांगेन ते तुला, पण आता मात्र तुझ्या चेहऱ्यावर असं काही दिसतंय मला, येणाऱ्या 8व्या दिवशी दुपारी 2 वाजता तुझा मृत्यू आहे. कोणाला उत्तराची गरज पडली आहे? महाराज काय करू मग? एक काम कर, ज्यांच्याबरोबर तू वैर केले ना, माफी माग जाऊन, कारण वैर सुटत नसतं, पुन्हा भोगावं लागतं वैर. ज्यांचं काही घेतलेलं असेल ते देऊन टाक. दीन दुबळ्यांना सहकार्य कर, परमात्म्याच्या चिंतनामध्ये राहा. नमस्कार केला, तो राजा गेला. परत गेल्यानंतर साधूने सांगितल्याप्रमाणे सगळं करू लागला. बघता बघता 8वा दिवस उजळला. दुपारचे 1 वाजले, 2 वाजले, 4 वाजले, रात्र गेली, मेला नाही. सकाळी पुन्हा घोडा सजवला, आला साधूंच्याकडे. महाराज तुम्ही काल दुपारी माझं 2 वाजता मरण सांगितलं होतं, मी तर जिवंत आहे, तुमचं गणित चुकलं. साधू महाराज म्हटले, अरे चुकू दे माझं गणित, आता तुला प्रश्न विचारतो. म्हणजे काय? गेलेल्या 8 दिवसामध्ये तुझ्या मनामध्ये काम वासना किती वेळेला झाली रे? कसली वासना महाराज? ते 8 दिवसावरचं मरण सारखं डोळ्यापुढे दिसत होतं. साधू महाराज म्हटले, 8 दिवसानंतरचं मरण तुला सांगितलं, परिणाम तू काम विसरलास. मी माझं मरण माझ्या डोक्यावर टांगलेलं रात्रंदिवस पाहतो. अरे मूठभर काय, पाठीभर जरी खाल्लं तरी मला काही होणार नाही. दृष्टांत संपला. आपलं मरण आपल्या डोळ्यापुढे पाहा. आज देशामध्ये भ्रष्टाचार, हिंसाचार, स्वैराचार, अत्याचार, अनाचार, बलात्कार, अपहरण, हे दुराचार घडतायत. याचं काही कारण आहे? हेच कारण आहे. आपलं मरण माणसं विसरली, त्याचं हे कारण आहे. आणि माणसाला आपल्या मरणाची का जाणीव झाली की माणसं शांत राहतील, चांगल्या मार्गाने चालतील. तेव्हा सांगण्याचा मुद्दा असा, ज्याने आपल्या जीवनामध्ये पहिल्यांदा आपल्या मरणाला आठवण केली आणि दुसऱ्याला रात्रंदिवस भगवान परमात्म्याचं चिंतन केलं, प्रभूच्या कृपेने त्याची अवस्था बदलते. जगद्गुरु तुकोबरांची अवस्था भगवंताच्या कृपेने बदललेली होती. आणि आपली अवस्था कशी बदलली? परिचय देत असताना परिचय 3 प्रकारचा आहे.
भौतिक परिचय, दैवी परिचय आणि आध्यात्मिक परिचय. भौतिक परिचय जसं आत्ता आम्ही आंदल गावामध्ये रावसाहेबांच्या वर्षश्राद्धाकरता कीर्तन करत आहोत. आंदलगाव लातूर तालुक्यात आहे, आपल्या जिल्ह्यात आहे. तालुका रेणापूर आहे. हा सगळा परिचय कोणता आहे? हा भौतिक परिचय आहे. तसं महाराजांनी एका अभंगामध्ये आपला भौतिक परिचय दिलाय. यातील शुद्ध वैश्य केला व्यवसाय, या अभंगामध्ये आपला भौतिक परिचय दिलाय. दुसरा परिचय दैवी परिचय. दैवी परिचय काही पाठ केली संतांची वचने. संतांची वचन मी पाठ केली. अगोदर मी कीर्तन करत होतो पण नामचिंतनामध्ये माझं लक्ष लागत नव्हतं. आणि बघता बघता मी भामचंद्र डोंगरावर 15 दिवस अनुष्ठान केलं आणि त्याचा परिणाम 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला. विठोबा भेटला निराकार. 15 दिवसात मला पांडुरंग परमात्म्याचं दर्शन झालं. हा दैवी परिचय आहे. आणि दैवी परिचयाच्या पलीकडचा जो आध्यात्मिक परिचय आहे, तो आध्यात्मिक परिचय लोकांना कळत नाही. याच्याकरता महाराज आपला आध्यात्मिक परिचय अभंगाच्या पहिल्या बंदुकीमध्ये गोळी जोडूनच ठेवलेली दिसते. वेळ आला की खटका दाबायचा. बोलो बोलणे मरोनिया जिने आसोने नसने जनिया मांग. हो, हे वाक्यरचना शब्द कळतो, अर्थ कळतो, पण भाव कळत नाही.
का सगळं विरुद्ध आहे. याला व्याघात म्हणतात. व्याघात. एकाला विचारलं, अरे तुझा परिचय दे रे. त्याने आपला परिचय द्यायला सुरुवात केली. माझा बाप ब्रह्मचारी आहे, आई वांझ आहे आणि मला जीभ नाही आणि बोलतो तोंडानं. याला म्हणतात व्याघात. व्याघात. आपणच आपलं बोलणं खुंटणं. जसं उदाहरणार्थ मला थोडं हसं आलं. हनुमंतरावने चाल म्हणत असताना बाबा मागे चाल म्हणा म्हटले. त्या बाबाला पहिले डोक्यावरचा केस एकही पांढरा आणि बाबा कसे बाबासाहेब बाबा झाल्यानंतर केस पांढरे व्हायला पाहिजे गेले. आहे का नाही व्याघात? तसंच आहे. बोलो आ बोलणे. आम्ही न बोलण्यातलं बोलतो. मरोन या जिने मेलोत आणि जगलोत. आसोनी नसने जनियमा. आम्ही असून नसल्यासारखे जगात आहोत. काय भाषा आहे महाराज ही भाषा करण्याकरता खूप मोठं आपल्याला चिंतन करावं लागेल. 11:30 वाजलेले आहेत आणि थोडं प्रवासाच्या दृष्टिकोनातून थोडक्यात सिन्नरला जायचे, त्याच्यामुळे थोडक्यात बोलून जाईल. माणूस ओळखायचा असला तर तो बोलण्यातून ओळखायचा असतो. एखादा अपरिचित मनुष्य आणि त्याला ओळखायचं जर झालं तो काय बोलतो याच्यावरून ओळखायचं. त्याचं झाड जाणे जे फुले, माणस जाणे जे बोले, भोगे जाणे जे केले पूर्वजन्मीचे. आता काय भोग प्राप्त होतो समजायचं मागं यानं काय केले ते. मन ओळखायचं असलं तर तो बोलतो कसा याच्यावरून ओळखायचं. आणि झाड कशाचं आहे ओळखायचं असलं तर फुलावून ओळखायचं. बोलण्याहून हृदय कळत असतं. एक दृष्टांत सांगतो आपल्याला. पेशवाईच्या काळामध्ये 3.5 शहाणे होते. त्याच्यामध्ये अर्धे शहाणे नानासाहेब फडणवीस. का? त्याचं कारण होतं बुद्धी एवढी तीव्र होती पण धैर्य नव्हतं. युद्धामध्ये कसं लढावं व्याख्यान करायचे. पण स्वतः युद्धभूमीवर गेल्यानंतर हातातली तलवार कधी गळून पडली कळतच नव्हतं. धैर्य नव्हतं म्हणून त्यांना अर्धे शहाणे म्हणत होते. एका माणसाने काही भाषेचा अभ्यास केला होता आणि 10-12 भाषा तो बिनचूक बोलायचा. मराठी चांगलं बोलायचं, हिंदी चांगलं बोलायचं, इंग्रजी, गुजराती, तामिळी, कानडी, मल्याळी 12 भाषा व्यवस्थित बोलायचा. आणि त्याला कोणीतरी सांगितलं नानासाहेब फडणवीस फार हुशार आहेत, ते माणसाची परीक्षा करतात. आला नानासाहेबांच्याकडे आणि सांगितलं नानासाहेब मला 12 भाषा येतात पण माझी मातृभाषा कोणती ती ओळखा. मातृभाषा असते ती किती शिकलं तरी बाजूला जात नाही. जसं आपल्या मराठवाड्यातली मातृभाषा. आता माणूस आमन धपके आला मराठवाड्यातली मातृभाषा आहे. ही खानदेशमध्ये नाही कळत आमन धपक्या काय ते. खानदेशमध्ये काय चावळायला लागला रे, चावळायला लागला. आपल्याकडे कळत नाही काय चावळा. मातृभाषा असते. आम्ही आळंदीला परीक्षा घेताना मातृभाषा चुकीची असली तर मार्क कमी करतो. हो नाही चालत. मराठी शुद्ध आली पाहिजे, व्याकरण शुद्ध अशी आली पाहिजे. तो 12 भाषा बोलायचा. माझी मातृभाषा कोणती ओळखा. नानासाहेब फडणवीस विचार करू लागले प्रत्येक भाषा हा व्याकरण शुद्ध बोलतोय. आता याची मातृभाषा ओळखायची असेल तरी एक काम करावं लागेल. त्याला सांगितलं आज माझ्या घरी मुक्काम कर, रात्री तुला काय आवडतं ते जेवायला सांग. भरपूर जेवण घातलं त्याला आणि रात्रीच्या वेळेला त्याला झोपी घातलं. झोपी घातल्यानंतर मध्यरात्रीला नानासाहेब फडणवीसांनी थंड पाणी घेतलं आणि त्या झोपलेल्या माणसाच्या तोंडावर एकदम मारलं. मारल्याबरोबर उठताना ते म्हणते सूछे सूछे सूछे. काय आहे काय आहे. आज तुझी भाषा गुजराती आहे, मातृभाषा. बोलण्यातून माणूस कळतो. महाराज म्हणतात आता आम्हाला ओळखायचं म्हटलं तर आम्ही बोलण्यातून ओळखणार नाही. का?
जे आम्ही बोलतो ते न बोलण्यातलं बोलतोय. बोला बोलणे बोले जागे बाहेर आतने दिले. जसं गोपाळ भगवान परमात्म्याला बोलवतात आणि बोलवतात म्हणतात ये रे नारायणा बोलो आ बोलण्या खोणा. जे न बोलण्यातलं ते आपण बोलू. आता एक विचार करा, न बोलण्यातलं काय आहे? थोडं आपल्याला सिद्धांताकडे जावं लागेल. बोलण्यातलं काय आहे, न बोलण्यातलं काय आहे? ज्याला नाम आणि रूप आहे ते बोलण्यातलं आहे. ज्याला नाव नाही रूप नाही ते न बोलण्यातलं आहे. 5 अंश आहेत, 5 अंश जगातले. आस्ते भाते प्रियम रूप नामचेत्यांश पंचकम आद्यत्रयम ब्रह्मरूपम माया रूपे ततोद्वयम. आस्ते भाते प्रियम नाम रूपचेत्यांश पंचकम. उदाहरण सांगतो. आता माझ्या पुढे हा माईक आहे, मला दिसतोय आणि कीर्तना करता मला पाहिजे. हे 3 अंग झाली याची. याचं रूप लंबाकृती आहे आणि याला नाव आहे माईक. अगोदरचे 3 अंश परमात्म्याचे आहेत आणि 2 अंश मायेचे आहेत. मायेचे असल्यामुळे याला माईक नाव पडलं, पण अगोदरच्या गोष्टीला मात्र नाव देता येत नाही. तसं परमात्म्याचे 3 अंश आहे. परमात्मा आहे, परमात्मा कळतो आणि परमात्मा आनंद रूप आहे. हे भगवंताचे 3 अंश आहेत आणि 2 अंश मायेचे आहेत. मायेला रूप आहे आणि मायेला नाव आहे. तेव्हा बोलण्यातलं जे असतं ते मायेच्या प्रांतातलं बोलण्यातलं येत असतं. मायेच्या बाहेर जे आहे ते बोलण्यातलं येत नाही महाराज. हो शिरते नेते नेते म्हणते एक गोविंदुरे. अनुमानेना अनुमानेना परमात्म्याच्या शुद्ध स्वरूपाच्या बाबतीत वर्णन जर करू लागलो शब्द चालत नाही. परे परते बोलणे खुंटले वैखरी कैसेने सांगे. जिथं परावाणी चालत नाही तिथं वैखरी वाणी काय चालणार आहे महाराज? न बोलणं ते परमात्म्याचं शुद्ध बोलणं म्हणजे ज्ञानोबा म्हणतात काहीच येत नाही तो प्रकृतीचा भरता पायी. दृष्टांत सांगतो आपल्याला. योग वासिष्ठातला दृष्टांत आहे. भगवान प्रभू रामचंद्र गुरुवर्य वशिष्ठांच्याकडे गेले. रोज अशा प्रकारचा त्यांना बोध करायचे. नाही एके दिवशी भगवान प्रभू रामचंद्रांना वाटलं की आपल्याला असं काही चिंतन ऐकायचं आहे की ज्याच्या पलीकडे देवाचं वर्णनच नाही. असं काही चिंतन आपल्याला ऐकायचं आहे. वशिष्ठांच्याकडे जाऊन विनंती केली, महाराज गुरु महाराज असं काही मला देवाचं चिंतन सांगा की ज्याच्या पलीकडे वर्णनच करता येत नाही. असं काही चिंतन सांगा. वशिष्ठांनी प्रश्न ऐकला. 5 मिनिट झाले, 10 मिनिट झाले, अर्धा तास झाला. गुरोस्तु मौनम व्याख्यानम शिष्या प्रच्छिन्न संशया. अजिबात बोलले नाहीत वशिष्ठ ऋषी. आणि प्रभू रामचंद्र विचार करू लागले, मी केलेला प्रश्न यांना समजलाय, उत्तर देण्याची शक्ती आहे, पण ज्या अर्थी बोलत नाहीत त्या अर्थी न बोलणं हे माझ्या प्रश्नाचं उत्तर आहे. शुद्ध परमात्म्याचं स्वरूप काहीच बोलता येत नाही महाराज. हो व्यतिरेक वृत्तीने ज्याचा निर्देश श्रुती करते, नीती नीती असा नाही असा नाही. ज्ञानोबारांनी दृष्टांत दिलेला आहे. न सांगणेवरी बाळापतीशी रूप करी बोलली मानेपणे विवरी अचर्चाते. जुना काळातलं ज्ञानोबारांनी सांगितलं, आताच्या काळातलं नाही, जुन्या काळातलं. नवीन लग्न झालं होतं आणि दिवाळ सणाला जावायला सासरवाडीला बोलवलं होतं. त्या मुलीच्या मैत्रिणी तिच्या घरी आल्या आणि त्या मैत्रिणीचा मालक कोण आहे तो पाहिला नव्हता. मालक बसला होता बैठकीमध्ये आणि मैत्रिणीला विचारू लागल्या, तुझा मालक कोण आहे? आता काय सांगणार महाराज, पूर्वीचा मर्यादेचा काळ होता. अलीकडचा काळ असता तर दिस इज माय मिस्टर असं सांगितलंस, पण पूर्वीचा काळ अत्यंत मर्यादेचा काळ होता. काही सांगता येईना तिला. माझा तो पती आहे, माझा तो पती आहे. मैत्रिणी विचारू लागल्या, तो तांबडा बेटा बांधलेला आहे का? नाही. मानानं हलवलं, नाही. पिवळा? नाही. पांढरा?
नाही. काळा टोपी घातलेला नाही, पांढरी टोपी घातलेला नाही, नाही होय नाही. समजलं तोच आहे. न संगणे वळी बाळापतीशी रूप करी बोल निमालेपणे विवरी अचर्चत. तसं परमात्म्याच्या बाबतीमध्ये काहीच सांगता येत नाही. अशब्दम स्पर्शम रूपम व्ययम तथा रसम रूपम गंधवचेत. तुकोबाराय म्हणतात आम्ही न बोलल्यातलं बोलतो. महाराजांची गाथा म्हणजे न बोलल्यातलं बोलणं आहे. ग्रंथराज ज्ञानेश्वरी म्हणजे न बोलण्यातलं बोलणं आहे. आणि श्रीमद भागवत म्हणजे न बोलण्यातलं बोलणं आहे. भक्तीमध्ये शक्ती आहे की जे बोलण्याच्या कक्षेमध्ये बसत नाही ते भक्तीच्या द्वारे बसता येत आहे. भक्तीची या मापे मोजे तो अनंता इतराने तत्वता नमो जवे, इतराने तत्वता नमो जवे. भक्ति तुया माते में छुटे अनंता विपदान तत्वता नमो जवे, सदान तत्वता नमो जवे, विपदान तत्वता नमो जवे. हमारे मन वाचातीत तुझे हे स्वरूप म्हणून या माप भक्ती केले. भक्तीची या मापे मोजितो अनंता इतरांनी तत्वता न मोजवे तो मोजला जात नाही. फक्त भक्तीच्या मापाने अंशता त्याच्यामध्ये बोलण्यात येतं. तर पण ते बोलणं न बोलल्यातलं बोलय. बोलो आबोलणे. आता दुसरा सिद्धांत मरोनिया जिने आणि मी मरून जगलो आहोत हे सुद्धा लवकर समजण्यासारखं नाही. महाराज सगळे विरुद्ध आहे. मरायचं आणि जगायचं एका ठिकाणी कसं येईल? येणार नाही. मरणं वेगळं आणि जगणं वेगळं. एकाने ऐकलं होतं अमावस्येलाही फार मोठं महत्त्व आहे आणि पौर्णिमेलाही फार मोठं महत्त्व आहे. कारण तो संधी काळ आहे. फक्त प्रजोत्पत्ती करता पौर्णिमा अमावस्या वर्ज्य आहे. बाकी चांगल्या कामाकरता चांगली आहे. त्याने विचार केला आपण ते व्रत धारण करायचं. कोणतं? अमावस्येचं करायचं आणि पौर्णिमेचं करायचं. पण व्रत करत असताना जसं एकादशीच्या व्रताला काही माणसं अजिबात खात नाही ज्यांना शक्य ते, ज्यांना नाही शक्य ते कोणी भगर खातं, कोणी साबुदाणा खातं, कोणी राजगिरा खातं, कोणी दूध पितं, कोणी फळं खातं. सोमवारचं व्रत करायचं म्हटलं तर एका वेळेला जेवावं लागतं. तसं अमावस्येचं आणि पौर्णिमेचं व्रत करण्याकरता काय करावं? एका पंडिताकडे गेला आणि विचारलं महाराज मला अमावस्येचं व्रत करायचं आणि पौर्णिमेचं व्रत करायचं. पण अडचण अशी आहे अमावस्येच्या दिवशी जर पौर्णिमा आली तर त्या दिवशी फराळ कशाचं करायचं? आता काय सांगावं त्या पंडितांनी. अमावस्येच्या दिवशी कुठे पौर्णिमा येते का? आणि प्रश्न विचारला की अमावस्येच्या दिवशी पौर्णिमा आली तर काय करावं? ते पंडित मोठे हुशार होते. त्यांनी सांगितलं काय नाही, सोपी गोष्ट आहे. काय सोपी गोष्ट आहे? लोण्याचे भजे तळायचे आणि ते खायचे. हां, लोण्याचे भजे कुठे होतील का? आणि मग अमावस्याच्या दिवशी पौर्णिमा येईल का? विरुद्ध गोष्टीत विरुद्ध गोष्ट. तसं मरोनी या जीने आम्ही मेलोत आणि जिवंत आहोत याचा अर्थ असा जीवदशेने मेलेलो आहोत आणि आत्मदशेने जिवंत आहोत. विठ्ठल जाऊया माहेराने जाऊया
माहेरा तुका म्हणे घालू जीवपणाचे तुका म्हणे घालू जीवपणाचे तुका म्हणे घालू जीवपणाचे जाऊया माहेरा जाऊया जाऊया माहेरा जाऊया जाऊया माहेरा निजाच्या तुका म्हणे घालू जीवपणा चिरा. आम्ही जीवपणा संपवणार. जीवपणा आहे म्हणून बैलाच्या जन्माला जावं लागतं, कुत्र्याच्या जन्माला जावं लागतं, गाढवाच्या जन्माला जावं लागतं, पुरुषाच्या जन्माला जावं लागतं, महिलाच्या जन्माला जावं लागतं. किती 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 फजिती भोगणार. याच्यापेक्षा आम्ही जीवपणाच नष्ट करणार. जीवपणा गेला की परमात्मरूपता प्राप्त होते आणि परमात्मरूपता प्राप्त झाल्यानंतर आम्ही जीवपणातून मेलो आणि परमात्मरूपातून जगलो असं त्याचं चिंतन आहे. मरोनिया जिने बोलो आबोलणे मरोनिया जिने आसोने नसने जनिया मान. बाहेर लोकांमध्ये आम्ही देहधारी दिसतोय. तुका भासला मानवी वेशधारी परितोलीला विग्रही निर्विकारी. वाटतं लोकांना हे 3.5 हाताचे देह आहेत, यांच्याकडे सुख आहे दुःख आहे सगळ्या जीवपणातल्या गोष्टी आहेत हे लोकाला दिसतंय. काय कळतंय महाराज, दिसणं वेगळं आणि कळणं वेगळं. हो, लोकांना जरी दिसत असलं मी पण तो मी तसा नाही. तेव्हा आसवने नसने जनियामा. देहदृष्टीनं मी जरी दिसत असलो तरी आत्मदृष्टिकोनातून मी नाही, कारण आत्मदृष्टी डोळ्याने दिसत नाही. स्वस्तिश्री वटेश जो लपवणे जगदाभास दावे मग ग्रास प्रगटला करी. ज्ञानोबा चांगदेव महाराजांना उपदेश करतात पहिल्या ओळीमध्ये, कल्याण असो तुझं. स्वस्ती श्री वटेश जो लपवण्या जगदाभास. जो परमात्मा लपतो आणि जग दाखवतो आणि मग जेव्हा जो दिसतो तेव्हा मात्र जग नष्ट होतं, जग दिसत नाही. जन नव्हे हा अवघा जना. जेव्हा परमात्म्याचा अनुभव येत असतो त्यावेळेला हे विश्वची माझे घर ऐसी जयाचे मते स्थिर किंबहुना चराचर आपण झाला. चर असेल आचर असेल आत्मरूपाने होतात. एकच प्रसंग सांगेन आपल्याला. विश्वमाऊली ज्ञानोबाराधिक मंडळी जेव्हा शुद्धीपत्रा करता पैठणला आली आणि आल्यानंतर काही ब्रह्मवृंदाने विचारलं, का रे काय नाव आहे तुमचं? यांचं नाव निवृत्ती, यांचं नाव ज्ञानोबा. कुचेष्टीने सांगितलं, अरे ज्ञानोबा नावाचा रेडा आमच्या गावात पखालीला आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, आहे ना तो, त्याचा माझा आत्मा एकच आहे. आज ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा, वेगळी कामा तया नाही, त्याच्यात आणि आमच्यात वेगळेपणा नाही. अरे हे फार बोलायले तू गुलू 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 ब्रह्मज्ञानाची भाषा करू लागलेत. अनारे म्हणा तू रेडा, तो पखालीचा रोडा आणला. म्हणजे आता एक काम जर केलं, तुम्ही आणि रेडा जर एक असाल तर रेड्याच्या पाठीवर जर कोरडा मारला तुमच्या पाठीवर वळ उठेल का? ज्ञानोबा म्हटले नक्की उठेल. काय महाराज दुष्टवृत्ती असेल, त्या दुष्टवृत्तीने रेड्याच्या पाठीवर जोरात कोरडा ओढला. तोच वळ उठी ज्ञानदेवा. माऊलींच्या पाठीवर तो वळ उठला. अरे म्हणले बंगाली विद्या शिकून आलेत, या बोटावरचा थुंका त्या बोटावर, त्या बोटावरचा थुंका या बोटावर. आम्ही एक आणखी विचारतो, हा रेडा वेद बोलल का? ज्ञानोबा म्हटले का बोलणार नाही. लागलीच त्या रेड्याच्या डोकर हात ठेवला. ठेवल्याबरोबर ओम अग्निमिळे पुरोहितम ऋग्वेदाच्या ऋचा बोलायला सुरुवात केली.
आणि मग पैठणच्या ब्राह्मणांचा गर्व संपला आणि विचार करू लागले, ज्यांची एवढी शक्ती आहे हे काय अशुद्ध आहेत का, आणि याला शुद्धीपत्र कोण देणार आपण. मला हे सांगायचंय, जगचे देह झाले म्हणून प्रिया प्रिय गेले. जिकडं जावं पावं तिकडं आत्मस्वरूपाचे एकत्र अनुभवाला येते. हे आध्यात्मिक स्वरूपाचा परिचय आहे. बोलोवा बोलणे मरोनी आजिने आसोने नसने जनियामा. बरं, जीव दशेमध्ये जगत असताना आम्ही वेगळे कसं आहोत, अभंगाच्या दुसऱ्या विठोबार खुमाई विठोबार एका चरणाचं चिंतन आपलं कमी कमी अशा प्रकारचं करता करता आपण आता संपवलं आहे. दुसऱ्या चरणाचं चिंतन सांगत असताना प्रापंचिक अवस्थेमध्ये मनुष्याच्या 3 अवस्था आहेत. कर्ता अवस्था, भोक्ता अवस्था आणि साक्षी अवस्था. 3 प्रकार. कर्ता
करता का झाला की त्याचं फळ त्याला भोगावं लागतं. म्हणून आपल्याला आपलं शास्त्र सांगतंय करा पण अहंकार धारण करू नका. कर्तृत्वाचा अहंकार धारण केला की त्याचे परिणाम भोगावे लागतील. म्हणून कर्तृत्वाचा अभिमान धारण करू नका. एक आम्ही दृष्टांत सांगत असतो. एक चांगला शिल्पकार होता. शिल्पकार माणूस एकदा पाहिला की त्याचा मातीचा पुतळा हुबेहूब बनवायचा. तो असा निष्णात शिल्पकार एकदा रस्त्याने चालला होता आणि त्याच्या विरुद्ध दिशेनं एक निष्णात ज्योतिषी तो चाललेला होता. त्याने चेहरा पडला पाहिला. काही माणसं त्रिकालदर्शी असतात. त्रिकालदर्शी म्हणजे मागचंही कळतंय, आताचंही कळतं आणि पुढचंही कळतंय. याला म्हणतात त्रिकालदर्शी. शास्त्रामध्ये वर्णन आहे आपल्या दोन भोवयाच्या मध्ये तिसरा एक डोळा आहे. त्याला आज्ञाचक्र म्हणतात. आज्ञाचक्र ज्याने आपल्या प्रयत्नाने आज्ञाचक्र उघडलंय, आज्ञाचक्राचा ज्याचा भेद झाला, त्या माणसाला कोणी मनुष्य जरी पाहिला त्याचा मागचा जन्म कळतो, पुढचं काय होणार आहे, किती आयुष्य कळतं. याला त्रिकालज्ञ म्हणतात. आमचे वैकुंठवासी स्वानंद सुन्यासी सद्गुरू जोग महाराज यांनी आदर्श त्राटक केलं होतं. आदर्श त्राटक म्हणजे मोठा आरसा घ्यायचा, आपल्यापुढे ठेवायचा आणि आपल्या त्या प्रतिबिंबामध्ये दोन भोवयाच्या मध्ये एकटक पाहायचं. बघता बघता त्या वृत्तीचा परिणाम असा होतो की आज्ञाचक्र हे प्रगट होतं आणि प्रगट झाल्यानंतर कोणी जरी मनुष्य पाहिला त्याचं सगळं सांगता येतं. अपरिचित मनुष्य जरी असला त्या भावाचं नाव सांगता येतं, बापाचं नाव सांगता येतं, मुलाचं नाव सांगता येतं, आयुष्य किती आहे याला त्रिकालज्ञ म्हणतात. तेव्हा असा एक ज्योतिषी समोरून येत होता. शिल्पकाराला पाहिल्याबरोबर त्याने सांगितलं थांबावं तुम्ही का, तुमच्या चेहऱ्यावर सामुद्रिक आहेत, मला एक गोष्ट कळते ते तुम्हाला सांगावीशी वाटते. म्हणून काय, 15व्या दिवशी दुपारी 2 वाजता तुमचा मृत्यू आहे. मागच्या जन्माची काय वैरी होता काय? हा, मला बीपी नाही, शुगर नाही, कोलेस्ट्रॉल नाही, हार्टचा त्रास नाही, काही नाही काही नाही, 15 दिवसानंतर मृत्यू. असे ज्योतिषी रगड गेले, फुकटे. काही सांगतात, काही वेळा सांगतात ना, लातूर जिल्ह्यामध्ये 24 तारखेला मुसळधार पाऊस पडेल. मुसळही पडत नाही, धारही पडत नाही. काय खरंय त्यांचं? खोटे नाही. बरं पटेल घरी गेला. योगायोगाने शेजारी माणसाला आपला अनुभव सांगितला. काय हो, एक माणूस रस्त्याने येता येता भेटला आणि त्याने मला 15 दिवसाचं उगाचच मरण सांगितलं. काय खरं असतंय त्यांचं? शेजारच्या माणसाचा चेहरा बदलला, भाव बदलला. तर सांगलो अरे बापरे, त्यानं तुमचं मरण 15 दिवसाचं सांगितलं. अहो तुम्हाला माहित नाही, तो माणूस इतका ज्ञानी आहे, त्याचं अजिबात खोटं होत नाही. असं याची श्रद्धा बसली. मग चुकवण्याकरता काही उपाय असला तर जाऊन विचारा त्याला. पुन्हा तो शिल्पकार शोधत शोधत गेला. ज्योतिषशास्त्रात काराला विचारलं, नमस्कार आहे, मला वाटलं होतं पण मला आता माझं मन बदललंय, माझी भावना बदलली आहे, मी मरण चुकवण्याकरता काय करू, काय तुम्हाला सांगता येईल का? ज्योतिष शास्त्रकाराने सांगितलं तुम्हाला योगायोगाने शिल्पकला अवगत आहे, असं करा, 15 दिवसाच्या आत 10 तुमचे स्वतःचे बसलेले पुतळे हुबेहूब तयार करा आणि 15व्या दिवशी दुपारी 1:45 वाजता एका दालनात म्हणजे खोलीमध्ये सगळे बाजूला मांडा आणि सगळ्याच्या मध्ये जाऊन तुम्ही बसा. मग काय होईल, यमदूत येतील, बरोबर वेळेला येणार आणि आल्यानंतर त्यांना भ्रम निर्माण होईल. आपल्याला ऑर्डर एकाचीच आहेत, हे आहेत 11, कोणाला घेऊन जावं, चुकीचा नेला तर आपल्याला दंड बसेल, वेळ चुकेल आणि वेळ चुकली की मरण चुकेल. जसं फाशीची वेळ असते लिहिलेली, ती जर वेळ चुकली तर फाशी देता येत नाही, तसं तुमचं मरण चुकणार आहे. असं का म्हटलं, हे झोप आहे. बरोबर त्याने आपले स्वतःचे बसलेले 10 पुतळे बनवले
आणि 15व्या दिवशी ज्या दिवशी मरण सांगितलं होतं 1:45 वाजता एका खोलीमध्ये ते पुतळे बाजूला ठेवले आणि मध्यभागी जाऊन बसला. बरोबर 2 वाजता यमदूत आलेच. आपसामध्ये विचार करू लागले, आपल्याला एकाचीच अज्ञान येतं तर 11 जण आहेत, कोणाला न्यावं? चुकीच्या माणसाला नेलं तर आपल्याला दंड बसेल, काय करावं काय समजेना. एक हुशार होता यमदूत, त्याने सांगितलं थांबा माझ्याकडे काम आहे. पुढे आला आणि त्याने अशी स्तुती करायला सुरुवात केली, एवढं ब्रह्मांड आम्ही फिरतो, एवढी माणसं मारतो, पण आम्हाला इतका चांगला कलाकार पाहायला मिळाला नाही. कोण असेल तो कलाकार? आमचं भाग्य आम्हाला त्याचं दर्शन झालं तर. नाही राहुलं महाराज, इतकी स्तुती केल्यानंतर राहुलं नाही. मध्ये बसलेलं उठलं, आहो दुसरा कोण? आज पठ्ठ्या. यमदूताने सांगितलं पठ्ठ्या तूच पाहिजे, चल. अभिमान माणसाला बंधन करतो. कर्तृत्वाचं बंधन आहे, भोक्तृत्वाचं बंधन आहे. पण शहाण्या माणसाने करता होऊ नये, भोगता होऊ नये, साक्षी व्हावं. साक्षी. साक्षीत्वेया झालो गुणाचा देखणा. कोणत्याही प्रकारचं वृत्तीने छिटकू नये. तुकोबारा म्हणतात, भोगी त्याग झाला, आमच्या भोगामधला त्याग झाला. भोगी झाला त्याग, किती गातात पांडुरंग, इंद्रियांचा लाग, आम्हावरून सुकला. भोगी झाला त्याग, बर का दौलत गुरुजी, सगळ्याची प्रमाणे सगळ्याला पाठ नव्हतं. अहो तुम्हाला पाठ असेल ते मला पाठ असेल की नाही कोणाच ठेव, यात कमीपणा मानायचं काम नाही. फक्त एकच काम करायचं, स्वर बंद करायचं नाही, उघड करू द्यायचं नाही. भोगी झाला त्याग, गीती गाता पांडुरंग, इंद्रियांचा लाग आम्हा बनवून चुकला. आम्ही आता भोगते नाहीत, करते नाहीत, साक्षीत्वेया झालो गुणाचा देखणा. आम्ही फक्त कुठल्याही व्यवहाराला व्यवहार करतोय पण साक्षी झालो. साक्षी. भोगे त्याग झाला, संगीचा संग. हो, सगळ्यामध्ये राहत असताना सुद्धा त्याचा संबंध आमचा येत नाही. एक मोठा प्रसंग सांगतो आपल्याला. आपल्या महाराष्ट्रामध्ये 700 वर्षापूर्वीचं भाग्य 160 संतांचा अवतार झाला होता. त्यापैकी 2 संत वयोवृद्ध होते. एक 1300 वैराग्य ग्रसित कारलो गोरोबा काका महाराज आणि दुसरे कानो पाटक, पुणे जिल्ह्यातले शिरूर तालुक्यातलं गाव आहे त्यांचं. एक साधक भगवंताच्या प्राप्तीकरता प्रयत्न करत असताना त्याला दृष्टांत झाला, जा कानोपाटकाकडे जा, केंदूरला ते राहतात, तिथे जाऊन त्यांच्याकडनं तू उद्धार करून घे. खूप दुरून शोधत शोधत आला. थंडीचे दिवस होते आणि कानोपाटक आपल्या 2 नातवंडाला मांडीवर घेऊन खेळत होते, सूर्यस्नान करत होते. सूर्यस्नान, त्याला सूर्यस्नान म्हणतात. स्नानाचे 3-4 प्रकार आहेत. जलस्नान, मंत्रस्नान, भस्मस्नान आणि सूर्यस्नान. काही भागामध्ये स्नानाच्या गोळ्या मिळतात पण अजून आम्हाला भेटल्या नाहीत. सूर्यस्नान करत बसलेले होते. तो साधक आला, दरवाजातून पाहिलं आणि नातवंड घेऊन खेळत बसलेत. कपाळाला हात लावला, अरे 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 अरे. आणि यांच्यात आणि आपल्यात काय बदल आहे? आपणही पोराबाळात राहतो, हेही पोराबाळात राहतात, यांच्यात आपल्यात काय बदल आहे? तोंड चेहरा पडला आणि माघारी फिरला. फिरल्याबरोबर कानोपाटकाने हाक मारली, हो माझ्याकडे तुम्ही आला होतात उद्धारा करता आणि माघारी फिरलं. अहो आलो होतो पण मला चुकलं. अहो तुमच्यात आणि आमच्यात काय फरक आहे? तुम्ही मुलाबाळात राहता, आम्ही मुलाबाळात राहतो, काय तुमच्या अंतात बदल आहे? म्हणजे आम्ही नातवंड खेळवतो, तुम्ही नातवंड खेळवता, काय फरक आहे तुमच्या आमच्यात? कशाहून साधू तुम्ही?
कानो पाटकाने दोन्ही नातवंड उचलली, दारात आड होता, आडामध्ये दिली टाकून. आता झालो का नाही साधू? आता तर भ्रमिष्ठ, हो फॅडिस्ट आहेत तुम्ही. असू द्या, माझ्या घरी स्नान करा, 2 घास खा, अजिबात नाही. अशी बालहत्या करणार आहे, घरचं अन्न खाणार आहे का मी? नाही खाणार. असं होय. कानोपाट गेले ते आडाकडे, दोन्ही मुलाची नावं घेतली, हात मारली आणि दोन्ही मुलं वर आली. आता खाल का? मग मात्र आश्चर्य वाटलं. जर आपण सध्या केंदूरला जर गेलात, ज्या आडामध्ये कानोपाटकाने मुलं टाकली होती, तो आड आपल्याला अजून पाहायला मिळतोय. त्याच्यावर त्यांनी स्लॅब टाकलेला आहे आणि थोडी खिडकी ठेवली आहे. जर आपल्याला भावनेने त्यातलं तीर्थ पाहिजे म्हटलं तर तिथले पुजारी आपल्याला ते तीर्थ काढून देतात. मला हे सांगायचं आहे, हो तोही नेत्री पाहे, श्रवणी ऐकिजत आहे, परी तेथीचा सर्वता नोहे नवल देखे. दळी कांडी लोका ऐसे, परी मी नसे तै ठाई. सगळं करतो पण त्याच्यातून तो असंग राहतो. भोगी त्याग झाला, संगीचा संग. संग म्हणजे संसारात राहत असताना चिटकणं, याचं नाव आहे संग. पण संगीच असंग. प्रपंचात राहत असताना आम्ही चिटकलेलो नाहीत. आमचे वैकुंठवासी गुरुनामगुरु मारुती महाराज गुरु सांगायचे, नारळाचे 2 प्रकार आहेत. एक ओला नारळ आणि दुसरा वाळलेला नारळ, सुकलेला. ओल्या नारळाचं केसर काढलं आणि हनुमंतराय पुढे फोडायचं म्हटलं, असा टोला मारला, कवटीला टोला बसला की मधलं खोबरं तुटतं. का? चिटकलंय म्हणून तुटतं. आणि दुसरा गुडगुड्या नारळ फोडला तर कवटी जरी फुटली, आतलं बाजूला असतं, कारण ते चिटकलेलं नाही. तसं ज्यांना गुरुची कृपा झाली आहे आणि गुरु कृपेमुळे ज्यांचं अंतकरण संसारामध्ये चिटकलेलं नाही, त्याला म्हणतात संगीचा संग. सगळ्या संघामध्ये राहत असताना कुठलाही कोणाचा संबंध नाही. काहीच आम्ही नव्हे कोणी गावीचा, एकट ठाईचा ठाई एक. कोणाचा संबंध येत नाही. ज्याला संसारात प्रेम असतं ती माणसं आतून बदलतात, आणि ज्यांचं प्रेम गुरुकृपेने नष्ट झालेलं असतं ते संसारात जरी राहिले तरी चिटकलेले नसतात. एक वैकुंठवासी हरिभक्तीपरायण खंदारकर महाराज दृष्टांत सांगायचे. एक असं मोठं कुटुंब होतं खेड्यातलं. अजूनही खेड्यामध्ये कुटुंब पद्धती महाराज. आमच्या प्रवासी जीवनामध्ये एका घराघरामध्ये 40-40 माणसं सुखानं नांदतात असे कुटुंब आहेत. काही मोठं कुटुंब होतं आणि त्या घरात 4-5 मुलं शाळा शिकण्याच्या वयात होते. खेड्यातली शाळा बरोबर नाही म्हणून त्या घरमालकाने त्या मुलांना शिकवण्याकरता लातूरसारख्या शहरामध्ये ठेवलं. पूर्वीच्या काळात मेस नव्हत्या. मग घरातली एक आजीबाई त्या मुलांना भाकरी घालण्याकरता ठेवली. ती मुलं शाळेत जायची, आजीबाईनं खाऊ पिऊ घालायचं. बघता बघता मुलं शाळा सुटल्यानंतर पिक्चरला जायची, चित्र पाहायला जायची, सिनेमाला जायची. आजी विचार करू लागली, शाळेची वेळ 10 ते 5 आणि मुलं घरी येतात 8 वाजता. का रे बाळाओ, अरे 3 तास कुठं जाता? लहान मुलं खोटं बोलण्यात फार पटाईत असतात. आजी, गुरुजींनी होमवर्क सांगितला होता, मित्राच्या घरी जाऊन होमवर्क करत गेलो आणि त्याच्यामुळे उशीर लागला. पण एक लक्षात ठेवा, खोटं किती दिवस टिकणार? कधीतरी बाहेर पडणार. आजीला कळालं ही मुलं होमवर्क करण्याकरता जात नाहीत, शाळा सुटल्यानंतर पिक्चर पाहण्याकरता जातात. बोलवलं मुलांना, का रे तुम्हाला पिक्चर पाहण्याकरता बोलवलंय, ठेवलंय इथं का शिकण्याकरता ठेवलंय? तुमच्या बापाला बोलवीन, तुम्हाला परत पाठवीन. मुलं विचार करू लागली, आता काय करायचं? आजीबाई आपल्याला पिक्चरच्या आड येऊ लागली. काही माणसं हुशार असतात महाराज. त्याने विचार केला, आईलाच पिक्चरची गोडी लावू.
आजीला पिक्चरची गोडी लागली आणि मग पुन्हा कोण काय करणार आपल्याला. त्या मुलांनी सांगायचं आजी काय सिनेमा चांगला आलाय बघ, काय देवाचा सिनेमा. त्या आजी वारकरी आजी होती मेल्या मुर्द्या आणि मला पिक्चर पाहायला चाला म्हणता रे, फटाफट फटाफट शिवाय द्यायची. एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं, चारदा झालं, त्यांनी गुरु दीक्षा द्यायचं काही बंदच केली नाही. पुन्हा पुन्हा सांगायचं, पुन्हा पुन्हा सांगायचं. एके दिवशी आजीला वाटलं आता हे लेकरं पुन्हा पुन्हा म्हणतात चांगला सिनेमा, चांगला सिनेमा, देवाचा सिनेमा म्हणतात, बघू बरं कसा सिनेमा आहे. एके दिवशी आजी त्या मुलाच्या बरोबर सिनेमा पाहण्याकरता गेली आणि 2 तास सिनेमा पाहिला. रोज उठल्याबरोबर घर झाडत असताना योगी दुर्लभ तो म्या देखीला साधनी, तो म्या देखीला साधनी, काकड आरती भोपाळ्या आजीबाई म्हणायची. पण सिनेमा पाहिलेल्या दुसऱ्या पहाटे गेल्या उचल्यानंतर झाडत असताना सिनेमातलं गाणं म्हणायला लागली. आता कोणतं गाणं म्हणत होते मी आयुष्यात सिनेमात पाहिलं तर कोणतं सांगू. खंदारकर महाराज म्हणायचे ती 80 वर्षाची आजी म्हणते रोखून माझ्याकडे पाहू नका हा संग. 2 तास आयुष्यात न पाहिलेला सिनेमा पाहिला, आजीचा परमार्थ मातीत गेला. म्हणून प्रपंचामध्ये प्रेमाने का आपण राहिलो की तो आपल्याला त्रास दिल्याशिवाय राहणार नाही. महाराज सांगतात संगीचा संग आम्ही राहतो याच्यामध्ये, पण मात्र ज्याप्रमाणे पद्मपत्र मिवांबसा मग मी व्यवहारी, मग मी व्यवहारी, मग मी व्यवहारी आसीन वर्ता, मग मी व्यवहारी, मग मी व्यवहारी, मग मी व्यवहारी आसीन वर्ता, मग मी व्यवहारी, मग मी व्यवहारी, मग मी व्यवहारी आसीन वर्ता. पद्मपत्र मग व्यवहारी, मग व्यवहारी, मग व्यवहारी आसे नमता, मग व्यवहारी, मग व्यवहारी, मग व्यवहारी आसे मग मी व्यवहारी असे न वर्तत. पण केव्हा जाणून नेनते करी माझे मन तुझी प्रेम खूण देऊनिया. मग मी व्यवहारी असे न वर्तत जीवी जळा आत पद्मपत्र. अशी अवस्था आमची झाली आहे. भोगे त्याग झाला संगीचा संग तोडी येले लाग माग दोन्ही. आम्ही संसारातले लाग म्हणजे देहसंबंध आणि माग म्हणजे खुणा सगळ्या तोडून टाकल्या. ह्या बाहेरून नाही मनातून तोडल्या. बाहेरून जोपर्यंत देह आहे तोपर्यंत ते आपण पाळलंच पाहिजे, पण मनातून मात्र चिटकलं न पाहिजे. आणि अशी अवस्था मी आमच्या जीवनामध्ये पूर्ण केली आहे. तोडी येले लाग माग दोन्ही. महाराजांना विचारलं महाराज काय बोलताय तुम्ही. तुमचं बोलणं आणि तुमचं आसनं, बोलणं आणि आसनं याच्यामध्ये आम्हाला फरक वाटतोय. महाराज म्हणतात तुम्हाला फरक वाटतोय का. मग विचारा पांडुरंगाला. तू का म्हणे नो हे दिसतो मी तैसा, दिसतो मी तैसा, दिसतो मी कृष्ण के तुसा पांडुरंगा
दिसतो मी तैसा पुसले ते पुसा पांडुरंगा. मी दिसत असलो असा नाही, माझं अस्तित्व वेगळे. आणो रेणूया थोकडा तुका आकाशा एवढा. आत्मस्वरूपाशी एकरूपता झाल्यामुळे
जरी देह दिसत असला तरी माझी अवस्था वेगळी आहे, अशी अवस्था, याच अवस्थेला मोक्ष म्हणतात आपल्या संस्कृतीमध्ये. आणि आपल्या जीवनामध्ये सगळे जे संस्कार आहेत हे संस्कार मोक्ष मिळवण्याकरता संस्कार आहेत. गर्भाधान संस्कारापासून अंत्यसंस्कारापर्यंत सगळ्याचं ध्येय एकच आहे. ये खलु धर्मार्थ काम मोक्षाख्येषु चतुर्विध पुरुषार्थेषु मोक्ष एव परमपुरुषार्थः नस पुनरावर्तते. पुन्हा जन्माला यायचं नाही अशा स्थितीला प्राप्त होणं याचं नाव आहे मोक्ष. आणि या मोक्षाकरताच आपल्या संस्कृतीमध्ये हे सगळे प्रकार आहेत. आज वैकुंठवासी हरिभक्तीपरायण रावसाहेब रंगनाथरावजी कदम यांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने याची चिंतन सेवा आहे. एक धार्मिक विधी आहे आणि दुसरा भक्ती साधन आहे. या दोघांचा संगम का केला जातो याचं कारण आहे, काही वेळेला धर्मविधीमध्ये काही गोष्टी चुकल्या. मंत्रोहीन स्वरतो वर्णतो वा. मंत्र म्हणता म्हणता स्वरात किंवा वर्णात जर चुकला तर त्याचे परिणाम विपरीत होतात. त्याच्याकरता शास्त्रकाराने सांगितलं यस्य स्मृत्याच नामोक्त्या तपो यज्ञ क्रियादिशो न्यूनम संपूर्णताम याती सद्यो वंदे तमच्युतम. जे कमी पडलं असेल किंवा जे चुकीचं झालेलं असेल ते पूर्णत्व येण्याकरता भगवान परमात्म्याचं नामचिंतन करावं, या दृष्टिकोनातून आजची चिंतन सेवा आहे. ज्या रावसाहेबांनी 2 सुपुत्रांना जन्म दिला, एक युवराज आणि दुसरे मेघराज, दोन्ही राजराज आणि एक मुलगी. या मुलाने आपली भारतीय संस्कृती मनापासून स्वीकारली आणि म्हणूनच आपल्या वडिलांचा उद्धार व्हावा एवढ्याकरता आजचं श्राद्धाचं हे कर्म आज नियोजित केलं. प्रकार असा आहे, जेव्हा शरीरातून प्राण जातो तेव्हा तो आपल्या भोवती घुटमळत राहतो. घुटमळणारा प्राण तो जीवात्मा. आपल्याकडे 2 प्रकार आहेत, दहनविधी आणि दफनविधी. दफन म्हणजे पुरणे आणि दहन म्हणजे आग्नी देणे. जेव्हा त्या सरणावर प्रेत ठेवलं जातं आणि त्याच्या वारसाने त्याला पाणी पाजलं जातं, अंगठ्यानं पाणी पाजावं लागतं उलटा. झाला प्रेतरूप शरीराचा भाव, लक्षेला ठाव स्मशानाचा, रडते रात्रंदिवस काम क्रोध माया, म्हणते हाया हाया यमधर्म, वैराग्याच्या शेणी लागल्या शरीरा. एक करता 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 प्रकार असा होतो, जेव्हा वारसदार पाणी पाजल्यानंतर एका घटामध्ये पाणी घेतो आणि त्या चितेभोवती प्रदक्षिणा करतो. प्रदक्षिणा करत असताना एक मनुष्य हातामध्ये छोटासा असा दगड घेऊन उभा असतो आणि जेव्हा तो आला की त्या गाडग्यावर टच मारायचं, असा ठोका मारायचा, त्याच्यातून पाणी बाहेर पडायला लागतं. अशा 3 प्रदक्षिणा झाल्या मग मात्र तो घट सोडून द्यायचा आणि जर फुटला नाही तर ज्या दगडाने टोचे मारले होते त्या दगडाने त्याला बारीक बारीक करायचं. का करायचं? तो घुटमळणारा जीवात्मा ज्या दगडाने ते टोचे मारले त्याला आश्मा म्हणतात. आश्मा, त्या आश्म्याच्या आश्रयाने तो जीवात्मा राहतो. म्हणून 10 दिवस पाणी पाजणाऱ्याने त्या आश्म्याला स्नान घालायचं असतं आणि दशक्रिया विधीच्या वेळेला मंत्रोपचार होत असताना त्या आश्म्याच्या आश्रयाने राहणारा जीवात्मा पिंडाच्या आश्रयाने जातो आणि तो पिंड कावळ्याने का स्वीकारला मग त्या गतात्म्याला पुढे जाता येतं. जोपर्यंत कावळा शिवत नाही तोपर्यंत गतात्मा तिथे अडकून राहतो. कावळा हा पितृदूत आहे. जेव्हा कावळा तो पिंड शिवतो, शिवल्यानंतर मग मात्र तो त्या कुळाचा आणि त्याचा संबंध तुटतो. दिले तिलंजुले कुलनाम रूपासी, शरीर ज्याचे त्यासी समर्पिले. याच्यानंतर काही मंडळी प्रत्येक महिन्याला मासिक श्राद्ध करतात आणि शेवटी वर्ष श्राद्ध करावं लागतं. का करावं लागतं याचं उत्तर सांगतो. जर जीवात्म्याला मोक्षाचा अनुभव झाला नसेल तर त्या जीवात्म्याला 1 वर्षभर प्रेत योनीमध्ये फिरावं लागतं. प्रेत योनी जसं भूत योनी आहे
तसं प्रेत योनी आहे. त्या प्रेत योनीमध्ये 1 वर्षभर त्याला फिरावं लागतं. जेव्हा त्याची वारस योग्य पद्धतीनं पिंडदान देतात, श्राद्ध कर्म करतात, मग त्याची प्रेत योनीतून मुक्तता होते आणि मग पितृ योनीमध्ये जातो. असा करता करता त्याला सद्गती प्राप्त होत असते. वारसाने आपल्या पितरांच्या करता आपल्या धर्मामध्ये सांगितलेलं आहे, आपण जे सत्कर्म करतो त्याचे 4 भाग होतात. एक भाग ज्या पितरांच्या वंशात आपण जन्माला आलो त्यांच्याकरता. दुसरा भाग ज्या गुरुने आपल्याला ज्ञान दिलं त्याला. तिसरा भाग ज्याच्या राज्यामध्ये आपण ते कर्म करतो त्या राजसंस्थेला. आणि चौथा भाग आपल्याला मिळतो. या दृष्टिकोनातून जे कोळे नाही एकही वैष्णव त्याचा बुडे भव नदी ताफा, याकरता हे पिंडदान श्राद्ध कर्म करण्याची परंपरा आहे. कमी अधिक असेल ते देखील भगवंताच्या चिंतनाने घडत असतं. आपण सर्व मंडळी, काही मंडळी देहाने त्यांचे नातेवाईक असाल किंवा काही हितचिंतक असाल, आपण इथे त्यांना सद्गती प्राप्त व्हावी या हेतूने आला आहात. याच्याकरता त्यांना आपण काय देऊ शकाल? फक्त भगवान परमात्म्याचं नामचिंतन करून झालेलं पुण्य मात्र आपण त्यांना देऊ शकता. एवढ्या करता सर्वांनी हाताने टाळी भगवंताचं मुखाचं नामचिंतन करावं आणि ते पुण्य त्यांना समर्पण करावं. राम कृष्ण हरी कृष्ण कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम हरे जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण तुका म्हणे लोहे दिसतो मी तेसा, पुसणे ते पुसा पांडुरंगा, भोगे त्याग झाला संगेचा संग, तोडी येले लाग माग दोन्ही. वेळे संपलेली आहे आणि चिंतन आपण परमात्म्याच्या चरणामध्ये समर्पण करत आहोत. काही 1-2-3 निवेदन आपल्यापुढे मांडणार आहे. पहिलं निवेदन आहे, आपण मोठ्या देशात जन्माला आलो, भाग्यवान देशात जन्मलो. भरतखंडी नरदेह प्राप्ती हे तो परमभाग्याची संपत्ती. याकरता आपल्या देशातली जबाबदारी आपल्यावर अवलंबून आहे. एका काळामध्ये या देशाचा असा महिमा होता, एतद्देश प्रसूतस्य सकाशाद अग्रजन्मनः सम सम चरित्रम शिक्षेरम पृथिव्याम सर्व मानवः. सगळ्या जगाने यावं आणि अध्यात्माची धडी घ्यावी असं आपलं गुरुत्व करणारा देश. पण विद्यमान काळामध्ये फार ढासळ आहे महाराज. पेपर वाचा, बातम्या ऐका, काय भ्रष्टाचार, हिंसाचार, स्वैराचार, अत्याचार, अनाचार, बलात्कार, अपहरण, दुराचार केवढे चाललेले आहेत. जबाबदारी आपली आहे. आपल्या देशाला परत पातळीवर आणण्याकरता एकच काम करावं, माता भगिनीने आपल्या लहान मुलांना किंवा मुलींना चांगले संस्कार द्या. बापाने देखील आपल्या पाल्याला चांगले संस्कार द्या. आमचे वैकुंठवासी गुरुवर मामासाहेब दांडेकर म्हणायचे, शहाण्या बापाने आपल्या मुलाला अधिक संपत्ती मिळवून देण्यापेक्षा चांगले संस्कार द्या. संपत्ती टिकेल किंवा नाही सांगता येत नाही, पण संस्कार मात्र आयुष्यभर टिकतील. आणि त्याबरोबरच आमच्या आळंदीच्या वारकरी शिक्षण संस्थेची उपशाखा श्री क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी 4 वर्षापासून सुरू आहे. 7वी पासून मुलं आम्ही स्वीकारतो. राहण्याची सोय, खाण्यापिण्याची सोय फुकट आहे. ज्या हायस्कूलमध्ये आपल्याला प्रवेश करून घ्यायचा असेल, मुलाला प्रवेश करून द्या, त्याचा खर्च हायस्कूलचा तुम्ही भरा. पण संस्थेचं तत्व आहे, शिक्षकाला पगार नाही आणि विद्यार्थ्याला फी नाही. 4 वर्षामध्ये एक विद्यार्थी असा चमकला महाराज, गणेश बुवा ढगे नाव आहे त्याचं.
महाराष्ट्रातल्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये पहिला नंबर आला. अर्थात तिथे गुणवत्तासुद्धा निर्माण केली जाते. अशा संस्थेमध्ये आपला मुलगा जर योग्य झाला असेल तर जरूर त्याला पाठवा. दुसरं निवेदन आपल्यापुढे मांडेल. आपला भाग मोठा भाग्यवान आहे. 700 वर्षापूर्वी 108 संतांची परीक्षा घेणारे परीक्षक वैराग रागरसी गोरबा काका महाराज याच जिल्ह्यातले आहे ना, बरोबर? आता बदलले तुम्ही, श्रीमंत झाले पण वेगळे राहिले हो. लातूर तर तालुका होता माझा देखता, आता जिल्हा झालाय. पण मुळात तुम्ही कुठले? हा, बस बस, हे आपल्याला आवडलं. ते थोडा याचा धरीनं अभिमान करीन आपले जातात. या दृष्टिकोनातून ज्ञानोबारांच्या समाधी सोहळ्याला कोणी जात असेल, तुकोबारांच्या बेजेला कोणी जात असेल, षष्ठीला कोणी जात असेल, विनंती आहे काका महाराजांच्या समाधी सोहळ्याकरता आपण या. श्री क्षेत्र तेर या ठिकाणी श्री संत गोरोबा काका सेवा मंडळ तेर परिसर या नावाने एक ट्रस्ट उपलब्ध आहे. 17 वर्षापासून आपण काकांचा समाधी सोहळा करतो. 24 वर्षापासून तेरला सेवा करतो. तेव्हा आपण यावं आणि आपली सेवा म्हणा, अस्तित्व म्हणा, तिथे काकांचं दर्शन होईल. जासी तरी जाई संतांची आगावा, होईल विसावा तेथे म्हणा. या दृष्टिकोनातून आपण या. तेथे 1 एकर जागा आहे महाराज, राहण्याची रोज पंक्ती आहेत. 25/4 पासून उत्सवाला सुरुवात होणार आहे. 25/4 संध्याकाळी रात्री 7 ते 9 हरिभक्तीपरायण पांडुरंग महाराज घुले अध्यक्ष गाथा मंदिर देहू यांची कीर्तन सेवा होणार आहे. एकादशीला सकाळी दिंडी प्रदक्षिणा, दुपारी 3 ते 5 कोणी प्रवचनकार असेल, कथाकार असेल, कीर्तनकार असेल, ऐन वेळेला वारकरी संप्रदायातले काही विषय दिले जातील आणि 3 ते 5 अशा प्रकारचं वारकरी संमेलन होईल. संध्याकाळी आता ज्याचं कीर्तन झालं त्याचंच कीर्तन संध्याकाळी होणार आहे. द्वादशीला सकाळी आम्हाला ज्या पद्मनाभ महाराज व्यास भागवताचार्य यांनी 1/2 एकर जागा दान दिली, त्यांचं सकाळचं 10 ते 12 कीर्तन होईल. संध्याकाळी हरिभक्तीपरायण अनिल महाराज पाटील यांचं कीर्तन होईल. आणि समाधी सोहळ्याचं कीर्तन हरिभक्तीपरायण संतवीर बंडा तात्या महाराज कराडकर यांचं कीर्तन होणार आहे. तेव्हा आपणाला शक्य व्हावं आणि आपण यावं, तो आनंद लुटावा. शेवटी एक निवेदन करेन, आपण भाग्यवान आहोत. जगाच्या महासंकटापासून आपण वाचलो आहोत. दिलाया काळे अवकाश नाही, पावले आयुष्यानाश, कार्याकारण उरले शेष, गेले ते भूस जाऊ परत आहे. ज्या कोरोनाने संपूर्ण जगामध्ये धुमाकूळ घातला, विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये उंचावलेल्या देशामध्ये सुद्धा कोट्यावधी लोकांचा बळी या कोरोनाने घेतला. जगाचा नियम आहे, प्रत्येक 100 वर्षाला महामारी येते. 1820 साली आली होती, त्यावेळेला माणसं उचलायला माणसं राहिली नाहीत. नंतर 1920 साली आली, त्याला पटकी किंवा कॉलरा म्हणतात. मला कळतं लहानपणामध्ये पंढरपूरला जायचं म्हटलं तर कॉलऱ्याचं इंजेक्शन घेतल्याशिवाय प्रवेश नव्हता. त्याच्यानंतर 2020 साली ही महामारी आली आहे. आपण भाग्यवान आहोत. वारकरी संप्रदायातले खूप चांगले चांगले दिग्गज कीर्तनकार गेले महाराज कोरोनाहून. काही गायक गेले, काही मृदंगवादक गेले, काही चांगले साधक गेले. योगाने आपण भाग्यवान आहोत. तेव्हा अजून कोरोना संपूर्ण संपला असं शासन जाहीर करत नाही. म्हणतात चीन देशामध्ये लॉकडाऊन पडले, आता तिथं हजारो माणसं चाललीत कोरोनाने. याकरता आपण सुद्धा काही नियम बदलण्याची गरज आहे. संप्रदायामध्ये प्रवचन संपल्यानंतर, कीर्तन संपल्यानंतर व्यासगादीचं दर्शन घेण्याकरता वक्त्याचं दर्शन घेण्याची पद्धत आहे. पण माझी आपणाला विनंती आहे, आपण कोणीही दर्शनाचा प्रयत्न करू नका. कारण तुमचा मला त्रास होण्यापेक्षा माझा तुम्हाला त्रास होईल. अनेकांचा संबंध एकाशी आल्यानंतर त्याचा परिणाम कदाचित कोणाकडे एखादा जर तो विषाणू नकळत असेल तर तो पसरला जाईल. याच्याकरता अजिबात कोणी तो प्रयत्न न करताना आणि बसलेल्या जागेवर हात जोडून मी सर्वांचं दर्शन घेतो. कृपया दर्शनाचा कोणीही प्रयत्न करू नका. योगायोगाने आल्यानंतर बऱ्याच दिवसापासून हनुमंत महाराजांचा परिचय आहे, दौलत गुरुजीचा परिचय आहे. पण काल मात्र आपल्याच गावातले माऊली यांचा परिचय झाला.
जे बोरगावच्या संस्थांचा सांभाळ करतायत ही चांगली गोष्ट आहे महाराज. चांगली माणसं असणं अत्यंत आवश्यक आहे. आपण सर्व मंडळी इथे भाग्यवान आहात. भगवान परमात्म्याच्या कृपेने आपल्याला आयुष्य मिळालं आहे आणि जगद्गुरु तुकोबारांची अवस्था मिळवली. ती अवस्था मिळवण्याकरता आपल्या जीवनामध्ये भक्तीची साधना उत्तरोत्तर घडो आणि आपल्याही जीवनामध्ये बोलो आबोलणे मरोनिया जेनी असोनी नसणे जेनी आमा ही अवस्था भगवंताच्या कृपेने प्राप्त हो अशी प्रार्थना करून तुझे देणे तुझ्या समर्पणी पायी झालो उतराये पांडुरंगा. विठ्ठल जय जय दानेश्वर विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय.